17 मे पासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 15 जूनपर्यंत हा अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना असणार आहे. अधिक महिन्यालाच मलमास, पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हटले जाते. अधिक महिन्याचे स्वामी हे श्रीहरी विष्णू आहेत. स्वतः श्रीहरी विष्णूंनी अधिक महिन्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रतवैकल्ये, उपासना, अनुष्ठाने, पारायणे, दानधर्म केल्याने अधिकाचे फळ प्राप्त होत असते. 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो आणि या अधिक महिन्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पारंपरिक पद्धतीने करत असतो. जसं की या अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचं धोंडे जेवण केलं जातं, जावयाचा मानपान केला जातो, आई आपल्या मुलीला जोडवी करत असते आणि विवाहित मुलगीसुद्धा आपल्या आईची ओटी भरत असते. त्याचप्रमाणे सौभाग्यवती महिला या अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी करत असतात. जुन्या जोडव्यामध्ये भर घालून ही नवीन जोडवी केली जातात. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन, सौभाग्यवतींचा मानपान याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. या अधिक महिन्यामध्ये अधिक महिना संपेपर्यंत एकदा तरी आपल्या नणंदेला सुद्धा आपल्याला एक वस्तू द्यायची आहे, ज्यामुळे विष्णूंसह माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल. जर आपल्याला नणंद नसेल किंवा नणंद जी आहे तर ती अविवाहित आहे, कुमारिका आहे, मग आपण तिला कोणती वस्तू द्यावी आणि नणंद नसेल तर आपण काय करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अधिक महिन्यामध्ये आपले सासू सासरे त्यांच्या लेक जावयाचा मानपान करतात, म्हणजेच आपल्या नणंदेचा आणि तिच्या नवऱ्याचा मानपान हा अधिक महिन्यामध्ये आपले सासू सासरे करत असतात. त्याचप्रमाणे आपला जो नवरा आहे तर तो सुद्धा त्याच्या बहिणीसाठी काही ना काही करत असतो. म्हणूनच आपण सुद्धा नणंदेला एक वस्तू द्यायची आहे, म्हणजे भाऊजईने या अधिक महिन्यामध्ये नणंदेला एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. जेव्हा आपली नणंद ही धोंडे जेवणासाठी आपल्याकडे येत असते तर त्यावेळेला आपण तिचा मानपान करत असतो. आपली सासू जी आहे तर ती तिची ओटी भरत असते. त्याचप्रमाणे जावयाला सुद्धा एखादी सोन्याची, चांदीची वस्तू दिली जाते किंवा आपण निरंजन जे आहे तर ते देत असतो. तसेच 33 अनारशाचं वाण जे आहे तर ते सुद्धा जावयाला दिलं जातं आणि भाऊजईने सुद्धा यावेळेला आपल्या नणंदेला एक वस्तू जी आहे तर ती द्यायची आहे. आता काही कारणाने जर आपल्याला जावयाचा मानपान करणे शक्य नसेल, कारण काही घरांमध्ये अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान जो आहे तर तो काही कारणाने केला जात नाही. तर अशा वेळेला सुद्धा आपण नणंदेला बोलावू शकतो आणि तिला ही वस्तू जी आहे तर ती देऊ शकतो. ज्या दिवशी आपल्याला नणंदेला ही वस्तू द्यायची आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे, आपला उंबरठा, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. शक्य असेल तर आपल्याला छान अशी रांगोळी मुख्य दरवाजामध्ये काढायची आहे. मुख्य दरवाजाला आपल्याला तोरण लावायचं आहे. रेडीमेड तोरण आपण लावू शकतो किंवा आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण बनवून आपण हे तोरणसुद्धा लावू शकतो. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे, विष्णू लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर जेव्हा ही नणंद आपल्या घरी येईल तर त्यावेळेला तिला ही वस्तू द्यायची आहे. आता जर आपल्याकडे धोंडे जेवणासाठी आपली नणंद आल्यानंतर आपल्याला ही वस्तू द्यायची असेल तर काय करायचं आहे, ते जेव्हा घरी येतील म्हणजे आपली नणंद आणि तिचा नवरा जेव्हा आपल्या घरी येतील तर त्यावेळेला आदराने त्यांचं स्वागत करायचं आहे. लक्ष्मी नारायण समजून आपल्याला त्यांचा मानपान करायचा आहे. आपली जी सासू आहे तर ती नणंदेची ओटी भरेल. सासरे जे आहेत तर ते त्यांच्या जावयाला म्हणजे नणंदेच्या नवऱ्याला जो काही मानपान आहे तर तो देतील आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या नणंदेचे आपल्याला पाय धुवायचे आहेत. पायावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे हळदी कुंकू, अक्षता आणि फूल आपल्याला त्या पायावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर नणंदेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तिला ही जी वस्तू आहे तर ती द्यायची आहे. आता यामध्ये आपण काय देऊ शकतो तर आपण हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतो किंवा आपण काचेच्या हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या देऊ शकतो किंवा एखादी साडी देऊ शकतो किंवा आपण तिची ओटी भरू शकतो. म्हणजे आईसुद्धा तिच्या मुलीची म्हणजे आपल्या नणंदेची ओटी भरतच असते, परंतु भाऊजई जी आहे तर ती सुद्धा नणंदेची ओटी जी आहे तर ती भरू शकते. त्याचप्रमाणे आपण एखादी चांदीची वस्तूसुद्धा देऊ शकतो किंवा छोटीशी नथ जी आहे तर ती आपल्या नणंदेला देऊ शकतो
किंवा आपण बांगड्या ज्या आहेत तर त्या नणंदेच्या हातामध्ये सुद्धा भरू शकतो, कारण या अधिक महिन्यामध्ये नणंदेच्या हातामध्ये बांगड्या भरण्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. किंवा आपण एखादा छान मोगऱ्याचा गजरा जो आहे तर तो आपल्या नणंदेला देऊ शकतो, किंवा 33 केळी आपण नणंदेला देऊ शकतो, किंवा इतर फळे जी आहेत तर ती देऊ शकतो. त्याचप्रमाणे छोटासा रुमाल किंवा एखादा स्कार्फ देऊ शकतो. कापूर, अगरबत्ती किंवा पूजेची एखादी वस्तू सुद्धा आपण आपल्या नणंदेला भेट म्हणून देऊ शकतो. अशा प्रकारे जी वस्तू आपल्याला देणे शक्य आहे तर ती वस्तू आपल्या नणंदेला आपल्याला द्यायची आहे. खास करून 16 जे सौभाग्य अलंकार आहेत तर त्यापैकी एक वस्तू द्यायची आहे. म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा असेल, बांगड्या असतील, किंवा छोटीशी नथ असेल, बिंदी असेल, किंवा अगदी आपण मेहंदीचा कोन देऊ शकतो, नेलपेंट देऊ शकतो. तर अशी एक वस्तू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या नणंदेच्या पाया पडायचं आहे. लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला तिला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अधिक महिन्यामध्ये नणंदेचा मानपान हा सुद्धा विशेष मानला जातो. ज्याप्रमाणे लेक जावयाचा मानपान खास आहे त्याचप्रमाणे नणंदेचा सुद्धा आपल्याला मानपान जो आहे तर तो या अधिक महिन्यामध्ये करायचा असतो. आपण जे काही जेवण बनवतो यामध्ये धोंडे जे आहेत तर ते आवर्जून बनवले जातात. नणंदेला सुद्धा आपल्याला धोंडे जे आहेत तर ते जेवायला घालायचे आहेत. आता आपली नणंद जी आहे तर ती जर कुमारिका असेल, अविवाहित असेल, तरी सुद्धा आपण अधिक महिन्यामध्ये एखादी भेटवस्तू तिला देऊ शकतो. जसं की छोटासा रुमाल असेल, छोटीशी पर्स असेल, किंवा बांगड्या असतील. तर अशी एक वस्तू आपण आपल्या अविवाहित नणंदेला सुद्धा देऊ शकतो. कारण या अधिक महिन्यामध्ये दानधर्माला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण अन्नदान, वस्त्रदान, त्याचप्रमाणे दीपदान या गोष्टी या अधिक महिन्यामध्ये करत असतो. आणि आपण नणंदेचा जो मानपान करतो तर तो म्हणजे आपल्याला लक्ष्मीचा मानपान करायचा असतो. एखाद्या सौभाग्यवतीचा आपण जसा मानपान करतो, किंवा आपण या अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन करतो. 1, 5, 7, 11 किंवा 33 सुवासिनीचं ज्याप्रमाणे पूजन करतो त्याचप्रमाणे आपल्याला नणंदेचा सुद्धा मानपान करायचा आहे. आणि धोंडे जेवणासाठी जेव्हा आपल्या घराचे लेक जावई म्हणजेच आपली नणंद आणि तिचा नवरा जेव्हा आपल्याकडे येईल त्यावेळेला सुद्धा आपण नणंदेला ही वस्तू देऊ शकतो. जर आपल्याला नणंद नसेल तर आपण आपल्या मैत्रिणीला किंवा कोणत्याही एका सौभाग्यवतीला घरी बोलावून तिचं पूजन करू शकतो आणि तिला ह्या भेटवस्तू ज्या आहेत तर त्या देऊ शकतो. शक्य असेल तर 33 आपण भेटवस्तू देऊ शकतो. एका ताटामध्ये 33 वस्तू ठेवायच्या आणि हे वाण जे आहे तर ते त्या सौभाग्यवतीला किंवा आपल्या नणंदेला द्यायचं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे शक्य आहे, आपली आर्थिक परिस्थिती जशी आहे तर त्याप्रमाणे आपण हे वाण जे आहे तर ते देऊ शकतो. आणि हे वाण देत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यासोबत दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे. कोणतीही वस्तू देताना त्यासोबत आपण 1 रुपया का होईना परंतु दक्षिणा द्यायची आहे, किंवा 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे जे काही आपण पैसे देतो तर त्यावरती ती वस्तू आपल्याला ठेवायची आहे आणि ती आपल्याला वाण म्हणून नणंदेला द्यायची आहे.